आता सांग, कार्तिक पाटीलने समोर बसलेल्या रवीकडे नजर टाकली. कार्तिक, देवेनीला काही आयुर्वेदिक किंवा इतर काही औषधे सुरू आहेत का? रवीने विचारलं. नाही, माझ्या माहितीनुसार तिला असं काही सुरू नाही. पण तू असं का विचारतोस? तिच्या रिपोर्टमध्ये काही गंभीर आहे का? कार्तिकने काळजीने विचारलं. खरं तर देवयानीच्या रक्तात काही आयुर्वेदिक औषधांचे अंश आढळले आहेत. म्हणजे ही औषधं बाजारात मिळणारी नाहीत, कोणीतरी स्वतः तयार केलेली असतील असं वाटतंय. रवी म्हणाला. मला काहीच समजत नाही. कार्तिक गोंधळून म्हणाला. कार्तिक, ज्या काही जडीबुटी आहेत त्या एखाद्या महिलेच्या खोट्या गर्भधारणेची लक्षणं निर्माण करू शकतात. म्हणजे ती महिला प्रत्यक्षात गर्भवती नसली तरीही जडीबुटी घेतल्यानंतर पुढचे 2 दिवस तिच्यात गर्भधारणेची अनेक लक्षणं दिसू शकतात. एवढंच नाही तर कधीकधी लघवीची चाचणीसुद्धा पॉझिटिव्ह येऊ शकते, रवी म्हणाला. आणि कार्तिकचे डोळे विस्फारले. म्हणजे तुझं म्हणणं असं आहे का देवेनीला ही औषधं मुद्दाम दिली गेली होती? कार्तिक पाटीलने थोडं चकित होत विचारलं. मला तरी तसंच वाटतं, कारण अशी जडीबुटी वापरून कोण उगाच औषध तयार करेल? रवीने भुवया उंचावत म्हटलं. आणि आता कार्तिक विचारात पडला. त्याच्या कपाळावर चिंतेच्या आठ्या उमटल्या. तू बरोबर म्हणतोस. माझ्याच घरात कोणीतरी आहे ज्याला देवेनी या घरात नको आहे. हे कृत्य त्याचंच असणार. आता मात्र मी त्याला सोडणार नाही. कार्तिकने हाताच्या मुठी आवळत म्हटलं. कार्तिक शांत हो. मला वाटतं तू ही गोष्ट सध्या घरात कोणाला सांगू नकोस. जर ज्याने हे केलं आहे त्याला याची चाहूल लागली तर तो सावध होईल. मग पुढे आपल्याला काहीच कळणार नाही. रवी म्हणाला. रवी, मी आता काही घाईघाईने करणार नाही, कार्तिक म्हणाला आणि त्याने लगेच एक नंबर डायल केला. हॅलो, माझ्या कुटुंबावर सतत लक्ष ठेवा, विशेषतः श्री आणि श्रीमती पाटील यांच्यावर, कार्तिकने समोरच्या माणसाला सांगितलं आणि फोन ठेवला. हे ऐकून रवी मात्र पूर्णपणे हादरला. कार्तिक, तू स्वतःच्या आईवडिलांवरच संशय घेतोस? म्हणजे त्यांनीच हे केलं असावं असं तुला वाटतंय? रवीने आश्चर्याने विचारलं. माहीत नाही, पण बाबा सुरुवातीपासूनच देवेनीला पसंत करत नाहीत. देवेनी एकदा बाबांना भेटायला हॉटेलमध्येही गेली होती. नेमकं त्यांच्यात काय बोलणं झालं हे मला आजपर्यंत माहीत नाही. पण बाबांनी याआधीही देवेनीला माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला होता. कदाचित आताही. इतकं बोलून कार्तिक अचानक थांबला. कार्तिक शांत हो. मला नाही वाटत तसं काही असेल, रवी म्हणाला. अशीच आशा करतो. पण आता यापुढे देवेनीला कोणीही दुखवू शकणार नाही आणि ज्याने कोणी आम्हाला दुखावलं आहे त्याला त्याची खूप मोठी किंमत मोजावी लागेल. मी वचन देतो, कार्तिक रागाने म्हणाला. त्याच्या डोळ्यात धगधगणारा अंगार पाहून रवी सुद्धा क्षणभर घाबरला. ठीक आहे, मी निघतो. हॉस्पिटलमध्ये काम आहे, रवी उठत म्हणाला. थँक्यू, कार्तिक म्हणाला. तसा रवी तेथून बाहेर पडला. रवी जाताच कार्तिकने प्रकाशचा नंबर डायल केला आणि उद्यापर्यंत जितकी माहिती मिळाली असेल ती सगळी घेऊन यायला सांगितलं. त्याचवेळी पाटील बंगल्यात देवी आणि सायली काकूंच्या खोलीत आले. सायली काकू उठून बसल्या होत्या, पण आज त्यांचा चेहरा पाहून देवेनीला थोडं आश्चर्य वाटलं, कारण त्यांचा चेहरा सुजल्यासारखा दिसत होता. शिवाय डोळेही लालबुंद झाले होते. आई, देवेनीने हाक मारता सायली काकू दचकल्या. त्यांनी पटकन एका हाताने चेहऱ्यावरून हात फिरवला आणि जबरदस्तीचं हसत तिच्याकडे पाहिलं. तुमची झोप झाली नाही का? देवयानीने प्रेमाने विचारलं. खरं तर देवेनीच्या तोंडून आई हा प्रेमळ शब्द ऐकून पुन्हा एकदा सायली काकूंचे डोळे भरून आले, पण त्यांनी लगेच स्वतःला सावरलं. हो, आताच उठले, सायली काकू जबरदस्ती हसत म्हणाल्या. आई, तुमचा चेहरा असा का झाला आहे? देवयानीने काळजीने विचारलं. अगं, मला औषधांची ॲलर्जी आहे, त्यामुळे औषध घेतले की माझा चेहरा सुजतो, सायली काकूंनी खोटं कारण सांगितलं. काकू, मला तुम्हाला एक विचारायचं होतं, देवयानी थोडा विचार करत म्हणाली. हो, विचार, सायली काकू म्हणाल्या. देवयानीने लगेच फोटो काढला आणि त्यातील एक फोटो सायली काकूंसमोर धरला. हा तोच दाढीवाला माणूस होता जो हॉटेलमध्ये मिसेस पाटील यांच्यासोबत दिसला होता. आई, हे तुम्ही ओळखता का? देवयानीने सायली काकूंच्या चेहऱ्याकडे बारकाईने पाहत विचारलं. सायली काकूंनी फोटो पाहिला आणि आता त्या फोटो निरखून पाहू लागल्या. आई, देवयानीने पुन्हा हाक मारली.
सायली काकू अजूनही त्या फोटोमध्ये निरखून पाहत होत्या. आई, ओळखता का यांना? देवयानीने पुन्हा विचारलं. माहीत नाही, पण चेहरा ओळखीचा वाटतोय. सायली काकूंनी विचार करत उत्तर दिलं. अच्छा, म्हणजे? देवयानीने उत्सुकतेने विचारलं. म्हणजे? याची दाढी आणि डोक्यावरची पगडी काढली तर कदाचित हा त्या प्रथमेशसारखा दिसेल. आता इतकी वर्ष झाली आहेत त्यामुळे नीट आठवत नाही, पण तसाच असावा असं वाटतं. सायली काकू कपाळावर आठ्या आणत म्हणाल्या. हे ऐकताच देवयानीचे डोळे विस्फारले. जर हा प्रथमेश असेल तर मिसेस पाटील आणि तो अजूनही एकमेकांच्या संपर्कात आहेत. हा विचार येताच देवयानीला जबरदस्त धक्का बसला. काय झालं? कोण आहे हा? तो ओळखतेस का याला? सायली काकूंनी विचारलं. नाही, माझ्या एका मैत्रिणीने हा फोटो पाठवला होता. ओळखीचा आहे का ते बघ म्हणून विचारलं. देवयानीने खोटं उत्तर दिलं. अच्छा. सायली काकू म्हणाल्या. आई, प्रथमेश काय करायचे? ते डॉक्टर होते का? देवयानीने विचारलं. हो, तो आयुर्वेदिक डॉक्टर होता. खूप हुशार होता. वेगवेगळ्या जडीबुटी आणून स्वतः औषध तयार करायचा. शिकत असतानापासूनच त्याला वनस्पतींचा अभ्यास आणि त्यापासून औषधं बनवण्याची खूप आवड होती. तो स्वतः अनेक प्रयोगही करायचा. पण तू हे सगळं का विचारतोस? सायली काकूंनी देवयानीकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. असं काही नाही. बरं, मी जाते, तुम्ही आराम करा, देवयानी म्हणाली आणि खोलीतून बाहेर पडली. देवयानी बाहेर पडताच सायली काकूंनी डोळे घट्ट मिटले आणि पदर तोंडावर धरत हुंदका आवरला. इकडे देवयानी तिच्या खोलीत आली. तिने तिचे रक्त तपासणीचे रिपोर्ट्स काढले आणि ते वाचू लागले. त्यातलं तिला फारसं काही समजत नव्हतं, म्हणून ती इंटरनेटवर शोधून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करू लागली. पण तरीही तिला विशेष काही समजलं नाही. हताश होऊन तिने फाईल खाली ठेवली. तेवढ्यात तिच्या मनात एक विचार आला आणि तिने लगेच रवीचा नंबर डायल केला. हॅलो, पलीकडून रवीचा आवाज आला. हाय, मला माझे रक्त तपासणीचे रिपोर्ट्स मिळाले आहेत, पण त्यातलं मला काही समजत नाही आहे. तुम्ही सांगू शकाल का त्यात नेमकं काय आहे? देवयानीने विचारलं. काळजी करू नकोस, त्यात फारसं काही गंभीर नाही, रवी हसत म्हणाला. मग मला गर्भवती असल्यासारखी लक्षणं का दिसत होती? या रिपोर्टमध्ये काहीतरी वेगळं दिसतंय, पण मला काही समजत नाहीये. कृपया मला सांगा, देवयानीने विनंती केली. रवीने एक दीर्घ श्वास घेतला. देवयानी, खरं तर तुझ्या रक्तात काही विशिष्ट वनस्पतींचे अंश आढळले आहेत, जे खोट्या गर्भधारणेची लक्षणं निर्माण करण्यासाठी वापरले जातात. त्या वनस्पतीमुळेच डॉक्टरांना सुरुवातीला तू गर्भवती असल्याचा संशय आला होता, रवी म्हणाला. हे ऐकताच देवयानी हातातले रिपोर्ट्स पाहत तशीच बेडवर बसली. देवयानी, आहेस ना फोनवर? बघ, जास्त ताण घेऊ नकोस. आता तू पूर्णपणे ठीक आहेस, रवी थोड्या काळजीने म्हणाला. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद, देवयानी म्हणाल्याने तिने फोन ठेवला. तिने वर पाहिले तर समोरच्या आरशात दरवाजा दिसत होता आणि त्या दरवाजात सौ पाटील उभ्या होत्या. देवयानी झटकन बेडवरून उठली आणि मागे वळली. देवयानी, कशी आहेस? मी सायली ताईंना भेटायला आले होते. तुझ्या खोलीचा दरवाजा उघडा दिसला म्हणून म्हटलं तुलाही भेटून जावं, मिसेस पाटील हसत म्हणाल्या. देवयानीने जबरदस्ती हसत त्यांच्याकडे पाहिलं. तुम्ही भेटा, मला थोडं काम आहे, देवयानी म्हणाले. मिसेस पाटील हसल्या आणि समोरच्या खोलीत निघून गेल्या. त्या जाताच देवयानीने एक दीर्घ शुष्कारा सोडला. नक्कीच मिसेस पाटील आणि तो प्रथमेश अजूनही एकमेकांच्या संपर्कात आहेत आणि मला जे काही दिलं गेलं त्यामागे या दोघांचाच हात असावा. मला या घरातून बाहेर काढण्यासाठी. हो, असंच असणार, देवयानी मनातच विचार करत दरवाजातून समोरच्या खोलीकडे पाहत उभी होती. म्हणजे 15 वर्षापूर्वी कदाचित या दोघांनी मिळून सायली काकूंसोबत काहीतरी केलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण नेमकं काय केलं असेल आणि कसं, हे सगळं कार्तिकला नाहीतर त्यांच्या बाबांना कळायला हवं. पण कार्तिक सध्या ऑफिसच्या कामात व्यस्त आहे, मग त्यांच्या बाबांनाच हे कळायला हवं. त्यांनाही त्यांच्या चुकीची जाणीव व्हायला हवी. मला त्यांच्याशी बोलायला हवं. देवयानी तशीच उभी राहून विचार करत होती. तिची नजर अजूनही समोरच्या खोलीवरच खेळलेली होती.
थोड्याच वेळात मिसेस पाटील बाहेर आल्या. कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.